डेफिनाइट इंटिग्रेशन ॲज ए लिमिट ऑफ सम याचे हे जे स्टँडर्ड रिझल्ट्स आहेत यांचा दोन प्रकारे यूज आपल्याला करता येतो. एक म्हणजे इंटिग्रेशन दिलेलं असेल तर त्याला लिमिट आणि समेशनमध्ये कन्व्हर्ट करून लिमिट्सच्या मेथडनी सॉल्व करणे. आणि दुसरा यूज लिमिट एंटेन्स टू इन्फिनिटीच्या फॉर्ममध्ये एक्झाम्पल दिलेला असेल त्याला इंटिग्रेशनमध्ये कन्व्हर्ट करून इंटिग्रेशन इव्हॅल्युएट करणे. अशा दोन प्रकारे याचा यूज आपल्याला आहे. पैकी पहिल्या प्रकारे तर यूज करणार नाही कुणी. पहिल्या प्रकारे यूज करणार नाही कारण समजा आपल्याला सांगितलं इंटिग्रल 3x + 4 लिमिट्स फ्रॉम 1 to 5 हे इंटिग्रल सॉल्व करायचं आहे. या इंटिग्रलला लिमिट्समध्ये आणि समेशनमध्ये कन्व्हर्ट करून सॉल्व करत बसण्यापेक्षा डायरेक्ट सोडवलेलं जास्त कम्फर्टेबल आहे, जास्त कन्व्हिनियंट आहे आणि इझी आहे. त्यामुळे इंटिग्रेशनला लिमिटमध्ये कन्व्हर्ट करून कोणी सोडवत बसणार नाही. आता डिस्क्रिप्टिव्हली जर आपण विचार केला तर डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चनमधून त्यावरती तशा प्रकारे एक्झाम्पल आहेत. पण ऑब्जेक्टिव्हली जर आपण विचार करतोय ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स पॉईंट ऑफ व्ह्यू तर मात्र आपल्याला या डायरेक्शननी जाणं इनकन्व्हिनियंट आहे. हे डायरेक्ट इंटिग्रेशन सोडवणंच सोपं आहे. ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनमध्ये आपल्याला कशामध्ये याचा वापर होणार आहे, लिमिट एंटेन्स टू इन्फिनिटीचे काही एक्झाम्पल्स असणार आहेत. त्यांना इंटिग्रेशनमध्ये कन्व्हर्ट करून सोडवावं लागतं. तिथे आपल्याला याचा यूज करावा लागतो. आपण दोन्ही प्रकारे यूज कसा करायचा हे स्टडी करणार आहेत. दॅट यू हॅव टू डिसाइड कशा प्रकारे वापर करायचा आहे ते. ओके. So for this one, take down an example. Question. Descriptively, evaluate the following integrals by using definite integral as a limit of sum. 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 आता फॉर एक्झाम्पल इंटिग्रल आपलं दिलेलं आहे. हेच घेऊ आपण 1 to 5 3x + 4 × dx. हे एक इंटिग्रल आपल्याला दिलेलं आहे.
ज्यामध्ये लिमिटिंग व्हॅल्यू ए टू बी आहेत 1 आणि 5. आता पहा, युजली याला डायरेक्ट इव्हॅल्युएट जर आपण केलं तर 3x इंटिग्रेशन काय, थ्री एक्स स्क्वेअर अपॉन 2 आणि प्लस 4चं इंटिग्रेशन 4x आणि लिमिटिंग व्हॅल्यूज 1 to 5. बरोबर आहे. याच्यामध्ये फक्त आपण लिमिटिंग व्हॅल्यूज टाकणार आता. म्हणजे एक्सच्या जागी जर 5 टाकला तर 5चा स्क्वेअर म्हणजे 25. 25 इंटू 3 75 अपॉन 2 प्लस 4 इंटू 5 म्हणजे 20. हे झालं अप्पर लिमिट. मायनस लोअर लिमिट जर टाकलं एक्सच्या जागी 1 तर काय होईल, 3 इंटू 1 स्क्वेअर म्हणजेच 3/2 आणि प्लस 4 इंटू 1 म्हणजे 4. इक्वल टू 75 अपॉन 2 प्लस 20 मायनस 3/2 मायनस 4. यांचं सबट्रॅक्शन 75 मायनस 3 72 अपॉन 2 म्हणजे 36 येणार आणि 20 मायनस 4 म्हणजे 16. यांचं ॲडिशन किती येत आहे, 52. बरोबर. आता यामध्ये डायरेक्ट डेफिनाइट इंटिग्रेशनने आपण सॉल्व्ह केलं की ते एवढ्यातच सॉल्व्ह होऊन जात आहे. पण या इंटिग्रेशनला आपल्याला इव्हॅल्युएट करायचं आहे बाय युझिंग द कन्सेप्ट डेफिनाइट इंटिग्रेशन ॲज ए लिमिट ऑफ सम. मग डेफिनाइट इंटिग्रेशन ॲज ए लिमिट ऑफ सम हे यामध्ये कसं वापरता येईल ते पहा. त्यासाठी आपल्याला काही रिझल्ट्स समेशनचे लागणार आहेत, तेही आपण अगोदर लिस्ट आउट करून घेऊ. समेशनचे रिझल्ट्स, समेशन r इज इक्वल टू 1 to n r. याचा अर्थ काय, r इज इक्वल टू 1 टाकला तर 1 येईल, प्लस r इज इक्वल टू 2 टाकला, r इज इक्वल टू 3 टाकला, 4 टाकला, कुठपर्यंत, n पर्यंत. समेशन r इज इक्वल टू 1 to n r म्हणजे 1 पासून n पर्यंतच्या सर्व नॅचरल नंबर्सचं समेशन किंवा ॲडिशन, आणि हे असतं n इंटू n+1 अपॉन 2. ओके. 1 पासून n पर्यंतच्या सर्व नॅचरल नंबरचं समेशन ॲडिशन. त्यानंतर समेशन ऑफ r इज इक्वल टू 1 to n r स्क्वेअर, म्हणजे rच्या जागी आपण 1 2 3 या व्हॅल्यूज टाकणार. 1 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर अप टू n स्क्वेअर. म्हणजे 1 पासून n पर्यंतच्या सर्व नॅचरल नंबरच्या स्क्वेअर्सचं ॲडिशन, स्क्वेअर्सचं समेशन इक्वल टू काय असतं, n इंटू n+1 अपॉन 2n इंटू 2n+1 अपॉन 6. समेशन ऑफ r इज इक्वल टू 1 to n r क्यूब
1 cube plus 2 cube plus 3 cube plus 4 cube up to n cube. 1 पासून n पर्यंतच्या सर्व नॅचरल नंबरच्या क्यूबचं समेशन. n इंटू n प्लस 1 अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर, म्हणजे याचाच ब्रॅकेट स्क्वेअर, किंवा त्याला n स्क्वेअर n प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 4 असंही लिहिलं जातं. आणि आणखी एक रिझल्ट, समेशन ऑफ r इज इक्वल टू 1 टू n 1. समेशन ऑफ r इज इक्वल टू 1 टू n 1 म्हणजे काय? तर यामध्ये प्रत्येक ठिकाणी आपण r च्या जागी 1 2 3 अप टू n टाकत गेलो. इथे rच नाहीये, त्याला आपण r रेस टू 0 असंही म्हणू शकतो. r रेस टू 0 म्हणजे व्हॅल्यूज जर टाकल्या तर 1 रेस टू 0 प्लस 2 रेस टू 0 प्लस 3 रेस टू 0 प्लस 4 रेस टू 0. r च्या जागी 1 टाकला आणि प्रत्येकाची व्हॅल्यू 1च येणार. म्हणजे बेसिकली ते असतं 1 प्लस 1 प्लस 1 प्लस 1 अप टू n टाइम्स. वन प्लस 1 प्लस 1 जर n टाइम्स ॲड केला तर त्याची व्हॅल्यू काय येईल? 1चं ॲडिशन n टाइम्स घेतलं तर ते n येणार. 1चं ॲडिशन n टाइम्स घेतलं तर त्याचं समेशन n येणार. बरोबर. हे 4 रिझल्ट्स या ग्रुपच्या एक्झाम्पलसाठी आपल्याला युजफुल आहेत. हे 4 रिझल्ट्स. Note down these results from summation.
Completed? Yes, sir. Now see here how to solve this example. इंटिग्रल आहे आपल्याकडे 1 to 5 3x plus 4 into dx. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याकडे रिझल्ट काय आहे? डेफिनाइट इंटिग्रेशन ॲज अ लिमिट ऑफ समचा तो रिझल्ट आहे इंटिग्रल a to b f of x dx equal to limit n tends to infinity summation r is equal to 1 to n h into f of a plus rh. हा रिझल्ट आपल्याला यूज करायचा आहे त्यासाठी दिलेल्या इंटिग्रेशन वरून a ची व्हॅल्यू काय? 1. b इक्वल टू 5. त्यावरून आपल्याला फाइंड करायचं आहे n. किंवा h इक्वल टू काय असतो? b मायनस a अपॉन n. b म्हणजेच 5 मायनस 1 दॅट इज 4 अपॉन n. ओके, h फाइंड झाला. दोनच व्हॅल्यू आपल्याला शोधायच्यात फक्त दिलेल्या इंटिग्रेशनवरून. एक म्हणजे h आणि दुसरा म्हणजे एफ ऑफ ए प्लस आर एच. मग एफ ऑफ ए प्लस आर एच कसा? तर हे असेल फंक्शन म्हणजे एफ ऑफ एक्स. सॉरी, आधी आपण ए प्लस आर एच तयार करा म्हणजे आणखी तुम्हाला सोपं जाईल. ए प्लस आर एच, ए ची व्हॅल्यू 1 प्लस आर तर आरच आहे, एच म्हणजे 4 अपॉन एन. बरोबर आहे. एच ची व्हॅल्यू टाकायची इथे 4 अपॉन एन म्हणजेच 1 प्लस 4 आर अपॉन एन. आधी हा ए प्लस आर एच तयार करून घेतला आपण म्हणजे जास्त कन्फ्युजन होणार नाही. आता एफ ऑफ एक्स काय? एफ ऑफ एक्स आहे 3x प्लस 4. एफ ऑफ एक्स आहे 3x प्लस 4. त्यात एक्सच्या जागी ए प्लस आर एच टाकायचा आहे. एक्सच्या जागी ए प्लस आर एच. पण ए प्लस आर एच म्हणजेच 1 प्लस 4 अपॉन एन दॅट इज 3 इंटू 1 प्लस 4 आर अपॉन एन आणि प्लस बाहेरचा 4 तसाच. काय केलंय? या फंक्शनमध्ये एफ ऑफ एक्स मध्ये एक्सच्या जागी आपण ए प्लस आर एच टाकलाय. या एक्सच्या जागी 1 प्लस 4 आर अपॉन एन टाकलाय. 3 ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करा. 3 प्लस 3 इंटू 4 म्हणजे 12 येणार आणि तो 3 या 4 मध्ये ॲड होणार.
म्हणजे व्हॅल्यू त्याची येईल 7 प्लस 12r/n. 7 प्लस 12r/n ही व्हॅल्यू येणार. मग यामध्ये या व्हॅल्यूज या रिझल्टनुसार इथे टाकून द्यायचे जातात. कशा प्रकारे? therefore इंटिग्रल a to b f of x dx म्हणजे 1 to 5 3x plus 4 into dx, किंवा त्याला आपण i इक्वल टू लिहू शकतो सध्या. लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी समेशन r इज इक्वल टू 1 to n. हे तसंच, याच्यामध्ये काही कुठं बदल नाही. आता h काय आलेला आहे? 4/n इंटू f ऑफ a प्लस आर एच, त्याची व्हॅल्यू आली आहे 7 प्लस 12r/n. 7 प्लस 12r/n. ओके. आता यामध्ये आपण आधी या 4/n यांना ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय पण करू शकतो, किंवा त्याला समेशनच्या बाहेर घेऊ शकतो. आता लक्षात घ्या, इथे दोन वेगवेगळे ऑपरेटर्स आहेत. एक आहे ते लिमिटचं आणि दुसरं आहे ते समेशनचं. समेशनचा व्हेरिएबल आहे r आणि लिमिटचा व्हेरिएबल आहे n. समेशनचा व्हेरिएबल r आहे, लिमिटचा व्हेरिएबल n आहे. मग जर समेशनचा व्हेरिएबल r आहे तर r सोडून बाकी सगळे जे आहेत ते या समेशनसाठी कॉन्स्टंट झाले. r सोडून बाकीचे जे आहेत ते या समेशनसाठी कॉन्स्टंट झाले. आता आपल्याला माहिती आहे की डेरिव्हेटिव्ह असेल, लिमिट असेल, इंटिग्रेशन असेल, काही असेल, कॉन्स्टंट आपण बाहेर घेऊ शकतो. तसंच समेशनसाठी पण आहे की कॉन्स्टंट आपण बाहेर घेऊ शकतो. म्हणजे r नसलेली जी टर्म आहे ती आपण बाहेर घेऊ शकतो. हा 4/n आपण बाहेर घेऊ शकतो इथे, किंवा याला आधी तो मल्टिप्लाय करा, कारण समेशन आपल्याला सेपरेट पण करायचं आहे. जसं डेरिव्हेटिव्हमध्ये ते सेपरेट होतं ॲडिशनमध्ये, इंटिग्रेशन हे ॲडिशनमध्ये सेपरेट होतं, लिमिट पण ॲडिशनमध्ये सेपरेट होतं, तसा समेशन पण ॲडिशनमध्ये सेपरेट होतो. त्यामुळं हा 4/n बाहेर घ्या किंवा इथं मल्टिप्लाय करा. मल्टिप्लाय केल्याच्या नंतरही आपला तो आउटसाईड घ्यायचा आहेच आहे. मग आता पहा, लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी 4/n. ओके, 4/n आपण समेशनच्या बाहेर घेतला. आता हे समेशन दोघांवरती सेपरेटली अप्लाय करता येऊ शकतं. दोघांवरती सेपरेट अप्लाय करता येईल. कसं? समेशन r इज इक्वल टू 1 to n 7 प्लस समेशन r इज इक्वल टू 1 to n 12r/n. केअरफुली लक्षात घ्या, एकदम ॲक्च्युली सोपं आहे हे. फक्त ॲक्च्युली जी काही कन्सेप्ट आहे की नेमकं काय करावं लागतं ते एकदा लक्षात आले की सिंपल आहे. आधी आपल्याला ह्या समेशनचं सगळं कॅल्क्युलेशन करून घ्यायचं आहे. आता तोपर्यंत लिमिटचं काही नाही. लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी तसाच, 4/n तसाच. आता इथे
7 आहे. 7 हा कॉन्स्टंटच झाला, म्हणजे ॲक्च्युली 7 पण बाहेर येईल. समेशन आर इज इक्वल टू 1 to n, इथे राहणार फक्त 1. आणि पुढे हा 12/n कॉन्स्टंट आहे, तोही समेशनच्या बाहेर घेतला. समेशन आर इज इक्वल टू 1 to n आर. आता इथे आपल्याला ते समेशनचे रिझल्ट वापरता येतात. 1चं समेशन काय असतं? 1चं समेशन आत्ताच रिझल्ट लिहिला आहे. काय 1चं समेशन? n. आणि आरचं समेशन n into n plus 1 upon 2. n into n plus 1 upon 2. म्हणजे लिमिट n टेंड्स टू इन्फिनिटी 4 upon n in bracket 7n, 1चं समेशन n, प्लस 12 upon n मल्टिप्लाइड बाय आरचं समेशन n इंटू n प्लस 1 अपॉन 2. आता बाय प्रॅक्टिस आपण पुढे चालून ही स्टेप तुम्ही स्किप करू शकता. इवन काही जण याच्यावरून डायरेक्ट इथं पण येतात. फक्त ते कॉन्स्टंट कसे बाहेर येतात, जसं आता समजा 7चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? 7x, बरोबर. तसं इथं 7 बाहेर येणार, 1 राहणार, 1चं इंटिग्रेशन 1चं समेशन n, 7चं इंटिग्रेशन, सॉरी डेरिव्हेटिव्ह नाही, 7चं इंटिग्रेशन 7x, तसं समेशन, बिकॉज इंटिग्रेशन इज नथिंग बट समेशन. त्यानंतर इथे 12 अपॉन n बाहेर, आरचं समेशन n इंटू n प्लस 1 अपॉन 2. यात थोडं सिम्प्लिफिकेशन होईल. हा एक n कॅन्सल झाला, 2 डिवाइड होईल 6 येईल. ओके. त्यानंतर डिनॉमिनेटरला तर काही राहिलं नाही आता. इक्वल टू काय ते पुढची स्टेप? लिमिट n टेंड्स टू इन्फिनिटी 4 अपॉन n इन ब्रॅकेट 7n प्लस 6 मल्टिप्लाय केलं दोन्ही टर्मला, कारण बाकी कोणी राहिलेलं नाही तिथं, बाकी सगळे कॅन्सल झाले. 6 मल्टिप्लाय केलं n प्लस 1ला, तर तो येईल 6n प्लस 6. म्हणजे लिमिट n टेंड्स टू इन्फिनिटी 4 इंटू 6n प्लस 7n 13n प्लस 6 अपॉन n. आता इथे समेशनचं काम संपलं, लिमिटचं काम चालू झालं. टेंड्स टू इन्फिनिटीचे लिमिट्स कसे इव्हॅल्युएट करायचे असतात अल्जेब्रामध्ये? टेंड्स टू इन्फिनिटीच्या लिमिटसाठी हायेस्ट डिग्री टर्म म्हणजे इथं n आहे, टेंड्स टू इन्फिनिटीचा टाईप आहे लिमिट्सचा. हायेस्ट डिग्री टर्म कॉमन घ्यायची असते, माहीत ना, n कॉमन घ्या किंवा हाच डिनॉमिनेटरचा n दोघांना सेपरेट डिवाइड करा, दॅट इज वन अँड द सेम. म्हणजे
आता यामध्ये हा 4 ॲक्च्युली कॉन्स्टंट आपण लिमिटच्याही बाहेर घेऊ शकतो, पण ठीक आहे. लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी 4 ह्या ब्रॅकेटमधून n कॉमन घेतला तर शिल्लक राहील 13 प्लस 6 अपॉन n डिवायडेड बाय n. या ब्रॅकेटमधून n कॉमन घेतला 13 प्लस 6 अपॉन n शिल्लक राहील. हा एक n कॅन्सल आणि लिमिटच्या कन्सेप्टनुसार आता nच्या जागी इन्फिनिटी आपण टाकू शकतो यामध्ये. म्हणजेच 4 मल्टिप्लाइड बाय 13 प्लस 6 अपॉन इन्फिनिटी. त्याला लिमिटचा हा टाईप माहिती पाहिजे. एनिथिंग अपॉन इन्फिनिटी इज 0 म्हणजेच 4 इंटू 13 प्लस 0 आणि 13 इंटू 4 म्हणजे 52. आणि बघा आपण डायरेक्ट इव्हॅल्युएट केलं, आन्सर 52. आता ऑब्वियस आहे की या मेथडलाच प्रेफरन्स देणार. क्वेश्चन जर ऑब्जेक्टिव्ह मधून आलेला असेल तर आपण या मेथडलाच प्रेफरन्स देणार. दॅट इज क्लिअर. पण डिस्क्रिप्टिव्हली डेफिनाइट इंटिग्रेशन ॲज ए लिमिट ऑफ सम ते या प्रकारे इव्हॅल्युएट केले जातात. ओके. आता यामध्ये थोडंफार प्रॅक्टिस वर्क केलं, एक 4-5 एक्झाम्पलचं, की हे पण डिफिकल्ट वाटत नाही. 1 आणि 2 एक्झाम्पलवरती जर आपण फक्त ऐकून पाहून राहिलो तर हे विसरून जाणार लवकरच. पण इमिजिएट वर्किंग जर याच्यावरती झालं एक 4-5 एक्झाम्पलचं, याच्यामध्ये हार्डली आर किंवा आर स्क्वेअर आर क्यूब त्याचे रिझल्ट आपण लिहिलेले आहेत. एखाद्या वेळी ते स्क्वेअर असू शकतो. हा स्क्वेअर आला की आरचा पण स्क्वेअर होणार, मग त्यासाठी आर स्क्वेअरचा समेशनचा रिझल्ट वापरावा लागेल. एवढेच फक्त चेंजेस त्यामध्ये होतील. Write down this.